नमस्कार मित्रांनो. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अद्वैतच्या हातात आता प्रॉपर्टीचे पेपर्स लागलेले आहेत. शिवाय तो जो राहुलचा फ्लॅट असतो त्याचे सुद्धा पेपर्स नयनाने त्याच्यापर्यंत आणून दिलेले असतात. आता तेच पेपर्स तो त्याच्या कबर्डच्या बाहेर काढत असतो आणि एकदा ते पेपर्स नीट निरखून बघत असतो. आता त्याच्या हातात असतात प्रॉपर्टीचे पेपर्ससुद्धा. आता त्यातून तो काही पेपर्स आत ठेवतो आणि काही पेपर्स त्याच्या हातात घेतो. ती घाईत कुठेतरी जात असतो. म्हणजे पटकन तो उतरत असतो आणि ते जे पेपर्स असतात त्यांना फोल्ड करून आपल्या पॉकेटमध्ये टाकत असतो. आणि इतक्यात तो जितक्या घाईघाईत उतरत असतो ना तितक्यात त्याला रोहिणी बघते. राहुल तरी ते ब्रेकफास्ट करायला टेबलवर बसलेलाच असतो आणि आता लगेच अद्वैतला असं घाईने जाताना बघून रोहिणी त्याला म्हणते की अद्वैत, अरे असा घाईने कुठे चाललायस? बस, चल ब्रेकफास्ट करायला ये. आता अद्वैत काहीच बोलत नाही, फक्त तिच्याकडे बघतो. म्हणजे तो तिला लिटरली अवॉइड करतो. रोहिणी त्याच्याशी एवढं प्रेमात बोलते आणि तो तिच्याकडे बघतो आणि काहीच रिॲक्शन देत नाही, एकदम कोल्ड रिॲक्शन देतो. आणि लगेच सुकन्याला म्हणतो, सुकन्या, ती किचनमध्येच असते ना, तो लगेच सुकन्याला म्हणतो, सुकन्या, आवाने किंवा आईने विचारलं मी कुठे आहे तर त्यांना सांग मी बाहेर गेलो आहे, ठीक आहे? तेव्हा सुकन्या किचनमध्ये काम करत असते. ती म्हणते हो सर, सांगेल. आता सुकन्या असं म्हणाल्यानंतरून अद्वैत लगेच उतरतो आणि जायला लागतो. तितक्यात त्याच्या हातून काहीतरी पडतं आणि लगेच रोहिणी त्याला ते उचलून देऊ लागते. एवढ्यात अद्वैत म्हणतो, नाही ठीक आहे, थांब, म्हणजे माझ्या हातून पडली आहे ना चावी, उचलतो मी. अद्वैतच्या हातून खरं तर गाडीची चावी पडलेली असते आणि रोहिणी उचलून देणार असते ना, तर ती उचलून नाही देत. म्हणजे अद्वैत तिला अडवतो, तिच्याशी खूप उद्धटपणे वागत असतो. आणि इकडे रोहिणीला आता खूप कसं तरी वाटत असतं. सो रोहिणी आता अद्वैत गेल्यानंतर सुकन्याकडे रागाने बघायला लागते. तिचा काय संबंध होता बरं? तिच्याकडे ती रागाने बघायला लागते. आता अद्वैत इथून बाहेर पडतो चांदेकर मेन्शनमधून, आपल्या कारमध्ये बसतो, सीट बेल्ट लावतो आणि तितक्यात तिथे आता हिचे वेडे काका येतात. सुकन्याचा वेडा काका, तो वेडसर माणूस, तो वेडा माणूस तिथेच आता त्याच्या अद्वैतच्या गाडीसमोर येतो आणि म्हणतो, सापडलं नाही, पकडलं 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 तो करत असतो. पकडलं, सापडलास तुम्हाला, असं तो म्हणत असतो. सापडले तुम्ही मला, सापडले. तेवढ्यात आता अद्वैत लगेच म्हणतो की अरे कोण आहात तुम्ही, बाजूला व्हा. तो वेडा माणूस परत तेच म्हणत असतो. अद्वैत चिडतो आणि म्हणतो, अरे बाजूला व्हा ना, इथे मध्ये मध्ये काय करताय, असं ती सारखं असं अद्वैत सारखं बोलतो त्याला. तर दुसरीकडे सुकन्या काहीतरी किचनमध्ये बनवत असते ना आबांसाठी. सो ती आता बाहेर निघते तिचं झालं असतं तर. तेव्हा रोहिणी तिला म्हणते, सुकन्या, तू इथे आमच्या किचनमध्ये काय करत होतीस? हां, आणि तुला इथे एकमेकांचे निरोप पोचवायला ठेवलेलं नाही आहे. तू इथे माझ्या डॅडची केअर करण्यासाठी आली आहेस ना, तेवढंच करायचं. आमच्या घरच्या मॅटरमध्ये लुडबुड करायची गरज नाही, कळलं? तेव्हा सुकन्या म्हणते, सॉरी मॅडम, पण माझं काम मला चांगलंच माहिती आहे. मी काय करायचं ते सांगायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आजोबांसाठी इथे आले. मला अपॉइंट अद्वैत सरांनी केलं आहे आणि मी काय कामं करायची ते सरोज मॅडमने मला आधीच सांगितलं आहे. त्यामुळे जरी माझ्याकडून चूक झाली तरी ते दोघं सांगतील ना. तुम्ही तुमचं बघितलं तर बरं होईल. आणि तसंही मी आजोबांना, अद्वैत सरांना आणि सरोज मॅडमना उत्तर द्यायला बांधील आहे, तुम्हाला नाही. तेव्हा रोहिणी म्हणते, तुझी एवढी हिंमत? तेव्हा लगेच सुकन्या म्हणते की मॅडम, हिंमत मिळाली की हिंमत मिळतेच, आणि ती हिंमत या घरच्यांनी दिली आहे मला. त्यामुळे कोणी चुकत असेल तर त्यांना त्याच्या चुकीची जाणीव करून द्यायची हिंमत आली आहे आलीच मी, असं म्हणत टिफिन घेऊन लगेच बाहेर जात असते. काय असतं त्यात काय माहिती. आता सुकन्या कुठेतरी जात असते आणि इकडे तो वेडा जो आहे ना, तो अद्वैतच्या गाडीसमोर वेडेपणा करत असतो. आता अद्वैत चिडतो, गाडीच्या बाहेर उतरतो आणि जोरात ओरडा करू लागतो. तो म्हणतो, कोण आहात तुम्ही आणि गाडीच्या समोर कसे आलात, आत कसे आलात, बाजूला व्हा, सेक्युरिटी, असा तो ओरडत असतो. तितक्यात आता मधून हा सगळा आवाज ऐकून सुकन्या बाहेर येते आणि सुकन्या लगेच हे सगळं बघते आणि अद्वैतला म्हणते, सर प्लीज त्यांना काहीच बोलू नका, त्यांना बिचारांना काहीच कळत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, एक सेकंड, तुम्ही ओळखताय ना? तेव्हा सुकन्या म्हणते, हो सर, मी जिथे राहते ना तिथेच हे काकासुद्धा राहतात. मी काळजी घ्यायचे त्यांचे, जेवायला द्यायचे त्यांना, म्हणून ते इथे आले असतील. आता अद्वैतला कॉल येतो. अद्वैत लगेच बाजूला फोनवर बोलायला जातो. आता सुकन्या लगेच त्या काकांना म्हणते, काका काय झालं, तुम्ही आत कसे आलात? हे घ्या, हा डबा घ्या बरं, यात तुमचा नाश्ता आहे. आपल्या घराजवळ जा आणि तिथे बसून शांतपणे खा, हां, ठीक आहे ना? आता ते काका म्हणतात, नाही नको, मला घरी भीती वाटते, मला पकडलं तर दुसरीकडे रोहिणीला आता राहुल म्हणतो, मम्मा रिलॅक्स, त्या नर्सकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तू, तिचं काय करायचं ना ते बघूया आपण लवकरच. तर आता इकडे त्या वेड्याचा आवाज ऐकून अद्वैत म्हणतो, हो काय करताय तुम्ही, काय करतायत हे असं? तेव्हा लगेच सुकन्या म्हणते, सर प्लीज थांबा, मी बोलते त्यांच्याशी प्लीज. आता सुकन्या म्हणते, काका माझं प्लीज ऐका, तुम्ही घरी जाता,
नेहा आहे की नाही आपली तिकडे, मी येईल तुम्हाला अधूनमधून भेटायला. तुम्ही आता शांतपणे जा हं काका. आता तो माणूस पकडलं पकडलं करत असतो आणि हा आवाज या वेड्याचा आहे. हे ते दोघं ओळखतात, रोहिणी आणि राहुल. आता राहुल म्हणतो की मम्मा तू हा आवाज ऐकला? म्हणजे तू तेच ऐकलंस का जे मी ऐकलं? बाहेर अद्वैत आता म्हणाला की तू इथे काय करतोयस? तेव्हा रोहिणी म्हणते की म्हणजे हा तो तर नाही आहे ना ज्याच्याकडे गाडीची नंबर प्लेट आहे? चल 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 जाऊन बघूयात. तेव्हा राहुल म्हणतो हो हो चल जाऊन बघूयात. तेव्हा लगेच आता सुकन्या पाठवते त्या वेड्याला आणि म्हणते सावकाश जा हं, काळजी घ्या. आता तो वेडा जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा त्याला राहुल आणि रोहिणी दिसतात. तो वेडा आता त्यांना बघून पुन्हा विचकतो आणि पुन्हा तो त्यांच्या समोर जातो आणि म्हणतो गाडी गाडी पकडलं पकडलं असं तो एकच शब्द बोलत असतो. आणि तो हिच्याकडे बोट दाखवत असतो, रोहिणीकडे सारखा सारखा बोट दाखवत असतो तो आणि गाडीची ॲक्शन करत असतो. आणि सुकन्या त्याला आवरत असते. सुकन्या म्हणते काका प्लीज ऐका माझं, काका चला इथून चला इथून, असं काय करताय, चला बरं. आता अद्वैतला मात्र संशय येतो की हा वेडा यांच्याकडे पॉईंट आउट का करतोय, म्हणजे रोहिणी आणि राहुलकडे असं का बघतोय, असा अद्वैतला प्रश्न पडतो. तर दुसरीकडे आता सुकन्या म्हणते काका तुम्ही प्लीज शांतपणे आता घरी जा प्लीज, मी येईल ना तुम्हाला भेटायला अधूनमधून, जा बरं तुम्ही प्लीज, इथे असं काही करू नका, जा जा बघू तुम्ही आता. काका मी येते ना भेटायला, पक्का येते भेटायला, तुम्ही जा बरं आता. तो वेडा तिथून निघून जातो. आता लगेच रोहिणी म्हणते कोण माणूस आहे हा आणि हा असा काही काय बोलतोय, चल राहुल. आता ज्या पद्धतीने ते दोघं परत मध्ये निघून जातात, अद्वैतला त्यांच्यावर शंका आलेली असते. अद्वैत मनोमन म्हणतो आत्या आणि राहुल असे घाबरले का, आणि तो माणूस रोहिणी आत्याच्या अंगावर धावून का गेला, तो असं काहीतरी बरळत होता जे आपल्या पुराव्यांशी संबंधित आहे, त्याला लवकरच गाठायला हवं, असं आता अद्वैत म्हणतो. अद्वैत आता सुकन्याकडे येतो आणि सुकन्या म्हणते सुकन्या हा माणूस आपल्याला कुठे सापडेल. तेव्हा सुकन्या त्याला म्हणते काका काका आता देवी आईच्या देवळापाशी असतील किंवा कदाचित माझ्या घराजवळ गेले असतील. तर दुसरीकडे राहुल आणि रोहिणी त्यांच्या बेडरूममध्ये असतात. आता रोहिणी म्हणते राहुल ज्या गोष्टीची भीती होती ना तेच घडतंय अरे, तो वेडा इथपर्यंत येऊन पोहोचलाय, तो आपल्याला तुरुंगात पाठवू शकतो. आणि त्यात त्याने मला बघून जो गोंधळ घातला ना, त्यानंतर तर अद्वैत त्याला सोडणारच नाहीये. अद्वैत त्याच्याकडून जास्तीत जास्त माहिती काढून घ्यायचा प्रयत्न करेल. तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला पकड, तो आपल्या आधी दुसऱ्या कोणाच्या हाती लागायला नको आहे. आता राहुल म्हणतो हो मम्मा मी येतो लगेच, असं म्हणत राहुल आता तिथून जातो त्या वेड्याला पकडायला. आणि इकडे आता अद्वैत आणि सुकन्या दोघंही त्या वेड्याला भेटायला आता जातात. तो जो वेडा असतो तो सुकन्या त्याला ओळखते. सुकन्या आता तो जिथे असेल तिथे अद्वैतला घेऊन जाते आणि तो वेडा आता त्याचं खातपीत बसलेला असतो. आणि अद्वैत आता त्याच्या समोर जातो आणि त्याच्यावर हात उगारत नाही म्हणता येणार ॲक्च्युली, बोट दाखवत त्याला म्हणतो की ओ तुम्ही काय. तो पुढे काही बोलेल तेवढ्यात सुकन्या त्याला म्हणते की सर थोडं हळू आणि प्रेमातच बोला त्यांच्याशी, म्हणजे काय ना की ते अजिबातच उत्तर देणार नाहीत, नाहीतर त्यांचा जोपर्यंत कोणावर विश्वास बसत नाही ना तोपर्यंत ते जवळही जात नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो ओके. अद्वैत म्हणतो ओ मिस्टर. आता लगेच सुकन्या म्हणते सर, मिस्टर काय, काका बोला. आता अद्वैत म्हणतो ओ काका जरा ऐकून घेता का माझं. तेव्हा लगेच ते काका म्हणतात तू जा. आता सुकन्या म्हणते बरं एक मिनिट मी बघते. आता सुकन्या पुढे जाते आणि म्हणते काका मी फ्रेंड आहे की नाही तुमची. आता ते काका हसू लागतात छान, मग द्या टाळी. आता लगेच ते काका तिला टाळी देतात. सुकन्या म्हणते काका यांचं नाव अद्वैत आहे, मगाशी तुम्ही ज्या घरी आलेलात ना ते घर यांचंच आहे. मला सांगा तुम्ही मगाशी तिथे आलात तेव्हा तुम्हाला भीती वाटली का. तेव्हा ते काका म्हणतात मला भीती वाटली. तेव्हा अद्वैत आता तिथे बसतो त्यांच्याजवळ आणि विश्वासात घेऊन म्हणतो ऐकून तर घ्या माझं. आता अद्वैत त्यांना बघून असं म्हणजे अद्वैत आता बसतो त्यांच्याजवळ त्या काकांजवळ आणि ते काका अद्वैतला बघून घाबरत असतात. ते दूर पळत असतात, म्हणजे दूर सरकत असतात. तेव्हा अद्वैत पुढे सरकतो, त्यांच्याजवळ येऊन बसतो आणि म्हणतो काका अहो तेव्हा काय झालं, मी ना तुम्हाला बघून तेव्हा थोडंसं गडबडून गेलो मघाशी. अहो ऐकून तर घ्या माझं, सॉरी मी तुम्हाला ओळखत नव्हतो ना म्हणून थोडासा गडबडून गेलो. तेव्हा ते काका म्हणतात नाही. तेव्हा आता अद्वैत म्हणतो मी सुद्धा फ्रेंड आहे तुमचा, फ्रेंड टाळी द्या टाळी. आता लगेच द्या टाळी. आता लगेच तो वेडा अद्वैतला टाळ्या देऊ लागतो आणि तो त्याचा सुद्धा फ्रेंड होऊन जातो. आता अद्वैत म्हणतो आता मला सांगा तुम्हाला गाड्या खूप आवडतात ना. तेव्हा तो वेडा म्हणतो हो गाडी, माझ्याकडे गाडी आहे, माझ्याकडे पण गाडी आहे. आणि लगेच तो वेडा असं काहीतरी म्हणायला लागतो, उडवलं गाडीने उडवलं असं तो म्हणायला लागतो. आता तो त्याच्या पिशवीच्या दिशेने काहीतरी हात दाखवतो आणि तो ना म्हणजे वेडा माणूस जो आहे ना तो त्या नंबर प्लेटला कोणालाच हात लावून नसतो देत आणि ती नंबर प्लेट आता तो पॉईंट आउट करत असतो
आता ते सगळं लक्षात येताच सुकन्या लगेच अद्वैतच्या कानात म्हणते की सर, काकांकडे ना एक नंबर प्लेट आहे, तिला ना ते कोणालाही हात लावू देत नाहीत, माहिती आहे का? ती जर का नंबर प्लेट आपल्याला मिळाली ना तर कळेल आपल्याला की ती कुठल्या गाडीची नंबर प्लेट आहे. आता अद्वैत लगेच गोड गोड बोलतो आणि म्हणतो, काका आता आपण फ्रेंड्स आहोत ना, फ्रेंड्स आहेत ना, एकमेकांना गिफ्ट देतात. तेव्हा तो वेडा म्हणतो, गिफ्ट? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो हो, गिफ्ट्स देतात. तुम्हाला माहिती आहे, माझ्याकडे तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. गिफ्ट? एकच मिनटं थांबा, आणतो मी तुमच्यासाठी. आता अद्वैत जागचा उठतो, गाडीचा दरवाजा उघडतो आणि त्याचं जे ब्लेझर असतं तिथे ठेवलेलं, ते ब्लेझर आता तो काढतो, दरवाजा पुन्हा लावतो आणि ते ब्लेझर आता तो त्या काकांना देतो. आणि ते ब्लेझर जे आहे ते मागून त्यांच्या अंगावर पांघरवत असतो आणि त्यांना घालून देत असतो. आता सुरुवातीला त्यांना ते जमत नसतं, पण अद्वैत त्यांना सांगतो, हो असं नाही असं नाही, मी सांगतो तसं घाला. आवडलं ना तुम्हाला? छान आहे ना? आता लगेच काका म्हणतात, हो मला आवडलं, छान आहे. आता लगेच सुकन्या म्हणते, अरे वाव काका, तुम्हाला गिफ्ट मिळालं, आवडलं ना? तेव्हा ते काका म्हणतात, हो खूपच. ते काका अगदी खुशीत असतात आता. पण तितक्यात आता सुकन्या लगेच म्हणते, पण काका फ्रेंडशिपचा काय रूल आहे बरं, की आपल्याला जर कोणी गिफ्ट दिलं तर आपण सुद्धा समोरच्याला गिफ्ट द्यायचं असतं, हो की नाही सर? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो. आता काय गिफ्ट देणार काका तुम्ही मला? आता ते काका आहेत ना, त्यांची ज्या हातातली जी पिशवी असते ना, त्या पिशवीमध्ये नंबर प्लेट असते. ती नंबर प्लेट ते काही देत नाही, ते दुसरं काहीतरी देतात. आणि अद्वैत म्हणतो, नको ते नको. आता ती जी नंबर प्लेट आहे ना ती ते काका देतात आणि म्हणतात, घे हे घे. आता अद्वैत म्हणतो, हे घेऊ मी? तेव्हा ते काका म्हणतात, हो घे. आता अद्वैत म्हणतो, टाळी द्या टाळी. आता लगेच ते काका त्याला टाळी देऊ लागतात. ते काका खूप खुश असतात. आणि आता अद्वैत ती नंबर प्लेट वाचू लागतो. ती नंबर प्लेट त्याला दिसते खरी आणि अद्वैत निरखून बघू लागतो. आणि ती नंबर प्लेट बघत आता सुकन्याला म्हणतो, पण ही त्याच गाडीची नंबर प्लेट आहे, हे कशावरून? आता लगेच अद्वैत त्या नंबर प्लेटला मागून पुढून बघू लागतो. तितक्यात नंबर प्लेटच्या मागच्या बाजूला एक साडीचा तुकडा अडकलेला अद्वैतला दिसतो. तो लाल रंगाचा तुकडा पाहून त्याला आठवतं की कलाने सुद्धा शेवटच्यांदा लाल रंगाचीच साडी घातलेली होती. म्हणजे जेव्हा त्याने व्हिडिओ कॉल केलेला असतो कलाला, तेव्हा त्याला आठवतं की कलाची लाल साडी होती. आणि आता अद्वैत म्हणतो की कलाच्या साडीचा तुकडा? आता लगेच सुकन्या म्हणते, म्हणजे थोडक्यात ही त्याच गाडीची नंबर प्लेट आहे, हे कन्फर्म झालं. आता अद्वैत म्हणतो, हो म्हणजे आपलं अजून एक पाऊल पुढे पडलं आहे. आता हा पुरावा रोहिणी आत्या आणि राहुल दोघांनाही तुरुंगात टाकेल. आत्ता नाही सोडणार मी त्यांना, अजिबातच नाही सोडणार. हा पुरावा आता रोहिणी आणि राहुल दोघांनाही तुरुंगात टाकेल. मी त्यांना सोडणार नाही आता, अजिबात सोडणार. आणि सुकन्या दोघंही कारमध्ये बसतात. दोघं बसल्यानंतर अद्वैत लगेच कोणाला तरी फोन लावतो आणि बोलतो, हॅलो, RTO ऑफिस, देशपांडे बोलत आहेत का? नमस्कार, मी अद्वैत चांदेकर बोलतो आहे. ॲक्च्युली मला एका कारचे डिटेल्स हवे होते. मी तुम्हाला नंबर सांगतो, तुम्ही मला अर्जंटली सांगू शकाल का प्लीज? तेव्हा तिकडून कोणीतरी काहीतरी बोलतं आणि अद्वैत म्हणतो, हो सांगतो, MH09 EF 2323. म्हणजे आता लगेच सुकन्याने दिलेली ती नंबर प्लेट अद्वैतच्या हातातली तिला बघून अद्वैत नंबर सांगतो RTO ऑफिसमध्ये आणि आता बोलू लागतो फोनवर. ओके, आणि रजिस्ट्रेशन कुठल्या नावाने? ओके, पत्ता? येस, थँक्यू सो मच. आता अद्वैत म्हणतो, आपल्याला पत्ता मिळाला आहे. सुकन्या म्हणते, बेस्ट. आता गाडी कोणाच्या नावावर आहे हे कळेलच आपल्याला. आता ते दोघंही तिथून निघतात, अद्वैत आणि सुकन्या त्यांची कार घेऊन. तर दुसरीकडे राहुल त्या वेळेला शोधत सगळीकडे फिरत असतो. तो आता शोधत शोधत फोन लावतो रोहिणीला. हॅलो ममा, अगं तो सापडतच नाही आहे. तेव्हा रोहिणी म्हणते, नाही राहुल, काहीही करून त्याला शोधावंच लागेल. हे बघ, हवं तर जास्त माणसं कामाला लाव, पण तो ना आज आपल्याला सापडायलाच हवा, नाहीतर आपण सगळं काही गंपून बसू. त्याच्याकडची नंबर प्लेट आपल्या गळ्यातला फास आहे, सांगितलं ना तुला, आज तो मेलाच पाहिजे. काहीही करून शोध त्याला. आता लगेच राहुल म्हणतो, हो मी बघतो काहीतरी, चल ठेवतो फोन, बाय. आता रोहिणी म्हणते, एक काम धड होईल तर शपथ आहे. तर दुसरीकडे आता अद्वैत त्या पत्त्यावर येऊन पोहोचलेला असतो गाडीच्या नंबर प्लेटच्या. त्याच्यासोबत सुकन्या असतो. तो आता दार ठोकू लागतो आणि विचारतो, निलेश सावंत? आता तो माणूस दार उघडतो आणि म्हणतो, कोण हवं आहे तुम्हाला? अद्वैत म्हणतो, निलेश सावंत तुम्हीच ना? तो माणूस म्हणतो, तुम्हाला हवं आहे कोण? अद्वैत म्हणतो, माहिती हवी आहे. तो माणूस म्हणतो, काय? तेव्हा अद्वैत ती नंबर प्लेट दाखवतो आणि म्हणतो, ही गाडी तुमच्या नावावर आहे. आता ती नंबर प्लेट बघून तो माणूस घाबरतो. आता तो माणूस म्हणतो, हा नंबर? अद्वैत म्हणतो, मी विचारत नाही, सांगतोय. मला माहिती आहे ही गाडी तुमच्या नावावर आहे, माझ्याकडे पुरावा आहे. आता बऱ्या बोलाने सांगा, तुम्ही ह्या गाडीचं काय केलं? तेव्हा तो माणूस म्हणतो, ती गाडी पहिले माझी नव्हती, पण मला आता माहीत नाही की ही गाडी आता कुठे आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, अच्छा माहीत नाही आहे तुम्हाला? पकड सुकन्या. आता सुकन्या ती नंबर प्लेट घेते
आणि लगेच अद्वैत म्हणतो माहीत नाही आहे तुम्हाला नक्की. आता अद्वैत त्या व्यक्तीची कॉलर धरतो आणि म्हणतो जर तुम्ही आता मला सांगितलं नाही तर मी तुम्हाला तुमच्या पायावर उभं राहण्याच्या लायकीचं सोडणार नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो अहो ती गाडी जुनी झालेली होती ना, मग नवीन घ्यायची होती म्हणून ती गाडी मी त्या गॅरेजवाल्याला विकली. आता लगेच अद्वैत म्हणतो हो का, कोणत्या गॅरेजवाल्याला? तेव्हा तो माणूस म्हणतो अहो त्या खांडेकर चौकामध्ये कार गॅरेजला विकली, तिथे विकली मी. आता अद्वैत त्या व्यक्तीची कॉलर सोडतो. अद्वैत म्हणतो काल भैरव गॅरेज. सुकन्या आपण त्या पत्त्यावर जाऊयात, बघू तिकडे आपल्याला काही मिळतंय का. त्या पत्त्यावर जर आपण गेलो ना तर नक्की आपल्या हाती काहीतरी लागेल. आता तो माणूस प्रचंड घाबरलेला असतो, तो निलेश सावंत. दुसरीकडे अद्वैत आणि सुकन्या आता त्या गॅरेजला येऊन पोहोचलेले असतात. अद्वैत आता तिथे एका माणसाला आवाज देतो. तो माणूस म्हणतो काय पाहिजे. तेव्हा सुकन्या म्हणते दादा आम्हाला एक माहिती हवी होती तुमच्याकडनं. तेव्हा तो माणूस म्हणतो माझ्याकडे काय माहिती मिळती नाहीये, जा इथून. अद्वैत म्हणतो सुकन्या या लोकांना ना सरळ बोललेलं कळत नाही. अद्वैत आता ती नंबर प्लेट घेतो आणि त्या माणसाला दाखवतो. अद्वैत म्हणतो ही नंबर प्लेट बघ आणि या नंबरची गाडी तू कुणाला विकली आहेस सांग. तो माणूस म्हणतो ओ तुम्हाला सांगितलं ना साहेब मला काही माहिती नाही म्हणून यातलं, जावा इथनं, सकाळी सकाळी धंदा खराब नका करू माझं. अद्वैत आता लगेच म्हणतो सुकन्या एक काम कर, पोलिसांना फोन कर. तो माणूस आता लगेच मागे वळून बघतो. सुकन्या खरंच फोन करत असते. तो माणूस म्हणतो साहेब पोलिसांना फोन कशाला करताय, मी सांगतो ना. अहो एक मुलगा आणि त्याची आई आली होती. तो मुलगा जरा मोठा होता आणि त्याची आई त्याच्या बहिणीसारखी होती एकदम. तो सारखं तिला मम्मा मम्मा बोलत होता. तेव्हा मला कळलं साहेब की ती त्याची आई आहे आणि तो तिचा मुलगा आहे म्हणून. अद्वैत म्हणतो ठीक आहे बोल आता पुढे. तो माणूस म्हणतो ठीक आहे काय साहेब ती गाडी जुनी होती आणि त्यांनी त्यांचे मला जास्त पैसे दिले म्हणून ती गाडी मी त्यांना देऊन टाकली. आता अद्वैत म्हणतो ठीक आहे मला त्या दिवशीचं CCTV फुटेज दाखव. आता माणूस लगेच म्हणतो CCTV कॅमेरे नाही आहेत साहेब इकडे. आता अद्वैत म्हणतो खोटं कोणाशी बोलतोय, देऊ का तुला एक. तो बघतो कॅमेरा. आता तो माणूस त्या कॅमेऱ्याकडे बघतो आणि माणूस म्हणतो की तुम्ही लईच डेंजर आहे हो साहेब. अद्वैत म्हणतो तू दाखवतोय आता की नाही ते सांग. तो माणूस म्हणतो दाखवतो. आता तो माणूस त्या दिवशीचं फुटेज दाखवतो अद्वैतला. अद्वैत आता त्या दिवशीचं ते फुटेज बघतो ज्यात ती जुनी गाडी राहुल रोहिणी त्या व्यक्तीकडून विकत घेत आहेत आणि रोहिणी त्या माणसाला लगेच हातोहात पैसे देते. आता हे सगळं बघत असताना सुकन्याची धडधड वाढायला लागते आणि सुकन्याला ॲक्सिडेंट आठवतो कलाचा. सुकन्याला खूप जास्त धडधडायला लागलेलं असतं. तिची धडधड कंट्रोलमध्येच येत नसते. तिला असा होणारा त्रास बघून अद्वैत म्हणतो सुकन्या सुकन्या काय होतंय तुला. अद्वैत तिला आता पकडू लागतो. सुकन्याला आता त्रास होऊ लागतो. तिला चक्कर यायला लागते. तिला खूप त्रास होतो. आता अद्वैत म्हणतो की सुकन्या तू बरी आहेस ना, तू ठीक आहे ना, काही झालं नाही ना तुला. तेव्हा सुकन्या म्हणते मी ठीक आहे सर, तुम्ही सगळ्यात आधी तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये घ्या. मी ठीक आहे सर, तुम्ही सगळ्यात आधी तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये घ्या ना सर प्लीज. मी ठीक आहे. आता अद्वैत म्हणतो की हे फुटेज पाठव मला पटकन माझ्या मोबाईलवर. अद्वैत आता तो त्या गॅरेजवाल्या माणसाला सांगतो की हे फुटेज मला आत्ताच्या आत्ता पाठव लवकर, ते टाईमपास करू नको. आणि इकडे सुकन्याला खूप त्रास होत असतो. तिला काय होत असतं कुणास ठाऊक. तिला श्वास घ्यायला त्रास होत असतो, शिवाय तिला चक्कर येत असतात. आता अद्वैत एकीकडे म्हणतो सुकन्या तू ठीक आहेस ना, तुला नक्की काय होतंय, तुला काय म्हणजे काही चक्कर वगैरे आली का, काय होतंय तुला सांगशील का मला. आणि सुकन्या म्हणते की सर तुम्ही प्लीज पहिले ते फुटेज घ्या. आता अद्वैत इकडे पण बोलतो तिकडे पण बोलतो. अद्वैत त्या माणसाला म्हणतो अरे टाइमपास काय करतोय, टाक ना लवकर ते फुटेज मला. आता तो माणूस खूप धीरे धीरे करत असतो. आता अद्वैत घेतो त्याच्या हातातून फोन आणि स्वतःच ते फुटेज इकडे आपल्या मोबाईलमध्ये घेत असतो. अद्वैत म्हणतो सुकन्या थोडी काढ, 1 मिनिट थांब. आता अद्वैत त्या मोबाईलमधून ती फाईल ट्रान्सफर करतो आणि त्याच्या फोनला ती फाईल येते. आता अद्वैत म्हणतो ओके हे घे. सुकन्या हे बघ तू काळजी करू नकोस, इथे जवळच एक हॉस्पिटल आहे, आपण तिथे जाऊयात चल. आता अद्वैत सुकन्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सर्वप्रथम आता अद्वैत गाडीचा दरवाजा उघडतो, तिला मध्ये बसवतो. तिला काहीच उमजत नसतं. अद्वैत म्हणतो आपण लगेच हॉस्पिटलला जाऊ, तू काळजी करू नकोस. अद्वैत तिला गाडीत बसवतो आणि लगेच स्वतःही गाडीत बसतो. अद्वैत आता तिला सांगतो सुकन्या डोळे उघड, तू काळजी करू नकोस, मी तुला काहीही होऊ देणार नाही, तुला काहीही होणार नाही ओके. उठ डोळे उघड बरं, डोळे मिटू नकोस, डोळे उघड आणि जागा राहण्याचा प्रयत्न कर ओके, स्टे विथ मी. आता अद्वैत लगेच आपला सीट बेल्ट लावतो आणि लगेच त्याला लावता म्हणतो की आपण लगेच हॉस्पिटलला जातोय, तू जागा राहण्याचा प्रयत्न कर. अद्वैत आता लगेच गाडी घेऊन जातो. आता सुकन्या जेव्हा अनकॉन्शियस असते म्हणजे जेव्हा तिला त्रास होत असतो तेव्हा ती सारखं त्याला चांदेकर म्हणत असते आणि अद्वैत सुकन्या. आता अद्वैतला ह्या सगळ्यात कलाची आठवण येऊ लागते, कारण कला चांदेकरच म्हणायची ना पॅनिक झाली की नाही, ती एरवी पण चांदेकर म्हणायची, ही तरी पॅनिक झाल्यावर चांदेकर म्हणते. सो आता
हे बघून लगेच अद्वैतला कलाची आठवण येते. आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैत जेव्हा सुकन्याला हॉस्पिटलाइज करतो, डॉक्टरकडे नेतो, तेव्हा आता तिथे डॉक्टर अद्वैतला सांगतात की 6 महिन्यांपूर्वी या पेशंटचं हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी झालेली आहे. आता अद्वैत लगेच ती फाईल बघतो आणि म्हणतो खरेसुद्धा सेम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आता अद्वैतला आठवतं की कला त्याला बोललेली होती की मला हृदयदान करायचं आहे चांदेकर. आणि दुसरीकडे आता अद्वैतला हेही आठवतं की सुकन्या बोलली की त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला तेव्हा यांना वाचवताना मीच होते, म्हणजे मीच यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. आता म्हणजे अद्वैतच्या हातून त्या फाईल्स पडतात डायरेक्ट, ते पेपर सगळे बिथरतात आणि अद्वैत म्हणतो म्हणजे खरेचं हृदय सुकन्याकडे आहे, ज्या व्यक्तीचा मला आयुष्यभर तिरस्कार करायचा होता, ज्या व्यक्तीचा साधा चेहरासुद्धा बघायचा नव्हता, तीच व्यक्ती मला मदत करते. म्हणजे आता अद्वैत आतमध्ये जेव्हा सुकन्यावर उपचार सुरू असतात ना, तेव्हा तिच्याकडे बघून डोळ्यातून अश्रू काढत हे सगळं बोलत असतो. तो खूप भावूक झालेला असतो. म्हणजे त्याला खूप वाईट वाटत असतं की ज्या व्यक्तीचा मी आयुष्यभरासाठी तिरस्कार करणार होतो, तीच व्यक्ती मला मदत करते. आणि इकडे आतमध्ये बिचाऱ्या सुकन्यावर उपचार सुरू असतात. तर मित्रांनो, हा होता आजचा भाग. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघितलात ना किती फास्ट ट्रॅकमध्ये चालला आहे आता सध्या मालिका, आणि सगळं तर तुमच्या आवडीप्रमाणे चाललं आहे अशी मला आशा आहे. सो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमची मतं सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओचा शेवटचा पार्ट म्हणजेच कमेंट सेक्शन, ज्यातून आता पहिली कमेंट आपल्याला बघायला मिळणार आहे ती म्हणजेच विजया काटे यांची आहे. त्या म्हणतात ऐकायला फार आवडतं. ओके, मी हसते ना तशी. आणि त्यानंतरून आहेत रश्मी कुलकर्णी. त्या म्हणतात सुकन्या फार छान काम करते, सिरियल कधी सुरू होते याची वाट बघतो आम्ही. हो, खरंच मला पण सुकन्याचं काम आवडतंय. सुकन्या खरंच खूप छान काम करते जीव ओतून. ओके ताई, तुमचा आवाज छान आहे. हे मत शुभांगी बडेकर यांचं आहे. त्यानंतरून प्रेमराज हजारे ते सुद्धा म्हणतात की सुकन्या छान काम करते, कलासारखी काम करते, मालिका न चुकता बघावीशी वाटते. त्यानंतर आहेत प्रफुल्ल सोनवणे. आजचा भाग खूप छान होता, कलाला न्याय मिळवून दिला, सुकन्याचं काम छान आहे. ओके. त्यानंतर शुभांगी बडेकर यांनी 2 कमेंट्स केले. सुशीला मस्के यांनी केली आहे. मोहन मेंदे, अंजली खरात, सगळ्यांचं म्हणणं एकच आहे सुकन्याचं काम छान आहे वगैरे. त्यानंतर आहेत कुंदा सावंत, शालिनी जयगडे, ज्योती सोनार. शालिनी मॅम म्हणतात की खरंच अद्वैत आणि सुकन्याचं लग्न होईल. हो, होप सो. त्यानंतरून ज्योती सोनार म्हणतात खूप खूप छान सिरियल आहे, सुकन्या ही पण खूप खूप छान आहे, तिचं काम छान आहे ताई, तुम्ही पण खूप छान सांगता. ओके. त्यानंतर आहेत उमा गुडूप, स्नेहल शिगवण. काही तुझ्या आवाजात ऐकून तर जास्त गोड वाटतं, थँक्यू. त्यानंतर वनिता पाठक आहे, अंजना शेंडगे, ओके, मोहिनी शिरसेकर, स्मिता कुलकर्णी, भारती सोनवणे. त्यानंतर आहेत उषा पवार, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. ओके, रिव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद. ओके, त्यात काय धन्यवाद. राणी देशमुख आहेत. त्या म्हणतात नैना बहिणीच्यासाठी काहीतरी करते आहे, यात खरंच खूप आनंद वाटतो आहे. त्यानंतर ओप्पो F21S5G ही आय डी आहे कोणाची तरी, ॲक्च्युली मला तुमचं नाव सांगाल नक्कीच आजच्या व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतरून सविता मानकर, ताई तुमचं बोलणं खूप छान आहे. ओके, थँक्यू. जयश्री कचरे, गणेश काटे आहे. त्यानंतरून उमेश धारगळकर. ओके, ते म्हणतात सुकन्या सुंदर मित्रांनो, 6 महिन्यांपूर्वीचा क्षण आणि आत्ताचा क्षण किती बदलली आहे मालिका. म्हणजे 6 महिन्यांपूर्वी कलाचा जेव्हा मृत्यू दाखवण्यात आला होता तेव्हा किती भावूक दाखवत होते राहुल आणि रोहिणी. म्हणजे तेव्हा ती नाटकं करणारी व्यक्तिमत्व आज अचानक एवढा मोठा बदल त्यांच्यामध्ये दिसेल, ही गोष्ट अद्वैतसाठी खरंच खूप धक्कादायक गोष्ट आपल्याला बघायला मिळाली. म्हणजे मालिकेमध्ये जर आपण 6 महिने मागे गेलो ना, तर कलाच्या ॲक्सिडेंटच्या वेळेस, म्हणजे आपल्याला आजच्या भागात कळलं की कलाच्या ॲक्सिडेंटच्या वेळेस ती गाडी जी होती, मला वाटलं रोहिणीच्या नावावरची असेल किंवा रोहिणीची स्वतःची गाडी असेल, पण नाही, ती गाडी रोहिणीने तिथल्या तिथे चालू विकत घेतलेली होती, कारण ती जुनी होती. सो तिने ती गाडी तिथल्या तिथे विकत घेतलेली होती आणि मग त्या गाडीने कलाला ठार केलं होतं. म्हणजे आज हा उलगडा झाला. जर मागे आपण मागची काही पानं उलगडली तर आपल्याला हे बघायला मिळतं की कलाचा ॲक्सिडेंट ज्या गाडीने झाला, ती गाडीने, म्हणजे त्या गाडीने जरी तो ॲक्सिडेंट रोहिणीने घडवून आणलेला असला तरी तिचं नाव येऊ नये म्हणून तिने ऑलरेडी फिल्डिंग सेट केलेली होती. म्हणजे मला तरी असं वाटलं होतं की नंबर प्लेट तिच्या नावावर निघेल, पण तसं काहीच नाही झालं. नंबर प्लेट ना तिच्या नावाने निघाली ना काही दुसरं झालं. फक्त तिने एकदम सेफ गेम खेळण्याचा प्रयत्न केला, पण सत्य तर सत्य असतं, आज ना उद्या ते समोर येणारच.
खरं तर मला असं वाटतं की कलाने खूप जास्त घाई करून टाकली होती. असंही ती लग्न करून येणारच होती ना इथे चांदेकरांच्या घरी. मग कशाला? पण जर आता मालिकेमध्ये ऑलरेडी तसं ठरलेलं असेल, त्याला आपण तरी काय करणार? मित्रांनो, तुम्हाला आठवतं का, म्हणजे गेल्या काही आठवड्यांपूर्वी, म्हणजे मालिकेने 6 महिन्यांचा लीप घेण्याच्या पूर्वी सगळं किती छान चाललेलं होतं मालिकेमध्ये. पण ऑल ऑफ सडन त्या मालिकेच्या अभिनेत्रीला, म्हणजे मेन लीड ॲक्ट्रेसला मालिका सोडावी लागली होती. खरं तर तिची आपल्या डोळ्यांना एवढी सवय झाली होती की आपल्याला सुरुवातीला दुसरं कॅरेक्टर किंवा दुसरं पात्र असं आपलंसं करावंसंच वाटत नव्हतं. म्हणजे मालिका कलामुळे कुठल्या कुठे पोहोचून गेली होती. म्हणजे अभिनेत्री ईशा केसकर, तिची एवढी सवय होऊन गेली होती आपल्या डोळ्यांना की तिच्यामुळे खरंच मालिकेने खूप उंची गाठलेली होती. त्याचबरोबरीने सगळ्या प्रेक्षकांच्या मनात कला नावाचं जे पात्र आहे त्याने घर केलेलं होतं. पण अचानक तिलासुद्धा, म्हणजे अभिनेत्री ईशा केसकरलासुद्धा डोळ्यांची काहीतरी दुखापत झाल्यामुळे तिला या गोष्टी सोडून द्याव्या लागल्या. म्हणजे तिची इच्छा नसतानाही कदाचित तिला ती मालिका सोडून द्यावी लागली. नाहीतर कदाचित आज चित्र आणखीन वेगळं राहिलं असतं असं मला वाटतं. पण जसं आपल्याला वाटलं होतं की मालिका आता बंद होईल का, किंवा प्रेक्षक बघणं सोडून देतील का, असं काही झालं नाही. म्हणजे जरी आपल्याला कलाला बघण्याची सवय झालेली असली तरीसुद्धा आता सुकन्याचं जे पात्र प्ले करणारी अभिनेत्री आहे नक्षत्रा मेंढेकर, म्हणजे सुरुवातीला, म्हणजे मला जेव्हा मी मालिकेचा हा रिव्ह्यू आपला नेहमीप्रमाणे सांगत होती तेव्हासुद्धा मला पहिला दिवस थोडा जडच गेला की म्हटलं आता आपण सांगतोय पण मग आपले प्रेक्षक इझिली ॲक्सेप्ट करतील का. पण मग ते पात्रच एवढं छान दाखवण्यात आलं, म्हणजे सुकन्या एवढी छान वळत गेली की हळूहळू आपोआप आपल्याला डोळ्यांना तिची सवय होत गेली. म्हणजे आता कलाची आठवण अजूनही आपण काढतो. कला आपल्या स्मरणात निरंतर राहील, नो डाऊट. आणि कला परत आली तर आणखीन जास्त बेटर राहील. पण तरीसुद्धा एक असतं ना की मन जिंकण्याचं काम आहे, ते त्या अभिनेत्रीने केलं, लाईक नक्षत्रा मेंढेकरने. म्हणजे बऱ्यापैकी खूप छान तिने ॲक्टिंग केली. त्यानंतरून तिचं पात्र खूप छान आहे. सो याने काय झालं माहिती आहे का, प्रेक्षकांना आणखीन आवड निर्माण झाली. म्हणजे कलाची उणीव मला नाही वाटत कोणी इझिली भरून काढेल. पण ठीक आहे, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. त्यामुळे जसं जमतंय तसं खूप छान पद्धतीने स्वतःला तिने रेप्रेझेंट केलं, तिच्या पात्राला, सुकन्याने. म्हणजे ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा प्रेक्षकांना कळलं होतं तेव्हा, म्हणजे की कलाची एक्झिट होणार आहे, तेव्हा सगळ्यांना खरंच खूप मोठा धक्का बसलेला होता. म्हणजे बऱ्याच जणांचं तर असं झालं होतं की आम्हाला तिची सवय झालेली आहे कलाची, म्हणजे ती जर जाते तर खरंच आपल्यातला एखादी भाग दुरावतोय आपल्यापासून असं वाटत होतं. असं म्हटलं जात होतं की ईशाने, म्हणजेच कलाने, तिच्या काहीतरी खाजगी कारणास्तव मालिका सोडली. बऱ्याच जण म्हणतात की तिच्या डोळ्यांना दुखापत झाली. जर खरंच तिच्या डोळ्यांना दुखापत झाली असेल तर तिचे डोळे लवकरात लवकर छान व्हावे असं मला वाटतं. कारण तिचे डोळे ऑलरेडी खूप सुंदर आहेत. म्हणजे तुम्हाला काय वाटतं? तिचे डोळे अगदी असे मोठे मोठे सुंदर देखणे आहेत, आणि त्याच डोळ्यांना जर दुखापत झाली असेल मग कसं काय चालणार? म्हणजे एक असतं ना, एक भावनात्मक दृष्टिकोनाने जर आपण बघितलं तर साधं ती कुठेही दिसली आजकाल प्रेक्षकांना तर त्यांना तेच वाटेल की आमची कला आम्हाला दिसली. म्हणून म्हटलं की 6 महिन्यांपूर्वी मालिका कुठे होती आणि आज कुठे येऊन पोहोचली. म्हणजे ज्या राहुलला, ठीक आहे, विलन म्हणून का असेना किंवा आपला एनिमी म्हणून का असेना अद्वैत बघत होता, शिवाय ज्या आत्याला तो अगदी आपलंसं समजत होता अद्वैत, तीच आत्या या सगळ्या गोष्टींच्या मागची सूत्रधार निघाली. म्हणजे त्याच आत्याने आपल्याच बायकोचा जीव घेतला. ही गोष्ट अद्वैतला अजिबात सहन होण्याजोगी नव्हती. बट तरी त्याने ते दुःख पचवून घेतलं, कारण त्याच्यासमोर आता एकच लक्ष आहे, ते म्हणजे कलाला न्याय मिळवून द्यायचं. एकदाचा का कलाला न्याय मिळाला मग सगळे प्रश्न सुटतील. शिवाय त्याच्यासमोर तर आता खूप मोठा धक्कादायक प्रसंग पण आलेला आहे सुकन्याबद्दलचा, की सुकन्याच्या आतमध्ये कलाचं हृदय धडधडतंय. आता अद्वैत ज्या व्यक्तीला कायम, म्हणजे कधी ज्या व्यक्तीचं तोंडही बघू इच्छिणार नव्हता, तीच व्यक्ती त्याला मदत करते, आता ह्या विचारानेच त्याला खूप वाईट वाटायला लागलेलं आहे. मग असंही असू शकतं की हे सगळे प्रश्न सुटल्यानंतर सुकन्या सुकन्याच्या रूपाने, कारण आपल्याला माहिती आहे ना, अद्वैत म्हणालेला की कलाच्या हृदयावर फक्त माझा हक्क आहे. मग मे बी अद्वैत तिला प्रपोज करेल आणि मग ते पुन्हा अद्वैत कलाच्या हृदयासोबत का असेना संसार करेल असं मला वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला नक्की सांगा. बाकी मालिकेने तर आता जो स्पीड पकडलेला आहे आणि जे काही प्रेझेंटेशन पकडलेलं आहे, सगळं काही प्रेक्षकांच्या मनासारखं होतं आहे. म्हणजे अगदी मला सांगताना इतकं छान वाटतं की दरवेळेस काय व्हायचं की काही ना काही प्लॅन फ्लॉप होऊन जायचा आणि राहुल रोहिणी जिंकून जायचे. पण आता तसं होत नाही आहे. राहुल आणि रोहिणी फक्त रडत राहत आहेत, माती खात राहत आहेत, आणि विजय शेवटी सत्याचा होतो. सो त्यासाठी आता अवांतर आपली मालिका बघत चला, कारण मजा तर आता सुरू होणार आहे.